आपला नीलू भाऊ आलेला आहे आज क्रोमामध्ये. मोबाईल घ्यायचा आहे Vivo X300 Pro, जो iPhone 17ला टफ देतो फोटोग्राफीमध्ये स्पेशली. X300 Proचा कॅमेरा आहे 200 मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेरा. 2 कलरमध्ये अवेलेबल आहे, इलिट ब्लॅक अँड ड्यून गोल्ड. तर मी ड्यून गोल्ड फायनल केलाय. दोन्ही मोबाईल चेक केले आणि फायनल केलं Vivo X300 Pro. अनबॉक्सिंगच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अरे बापरे, बिल तर बघायलाच नको. चला ठेवूया, बाजूला ठेवूया. आता मोबाईलचा बॉक्स Vivo X300 Pro. काय दिले अजून बघूया. सिनायझरचे इयरफोन, डिजिटल वॉच, बॅटरी, पॉवर बँक, खूप काय भेटले. आता पहिला बॉक्स ओपन करून बघूया आपण. फायनली मोबाईल माझ्या हातामध्ये Vivo X300 Pro. मस्त एकदम लाईट वेट आहे. Vivo X300 Pro 16GB plus 512GB स्टोरेज. बॅक कॅमेरा 200 मेगापिक्सल, साईज 200 मेगापिक्सल कॅमेरा बॅक अँड फ्रंट आहे 50 मेगापिक्सल. वाव, सुपर. बॉक्समध्ये अजून काय मिळालंय, सिम कार्ड रिमूव्हर पिन आणि बॉक्समध्ये आहे मोबाईल कवर, जे माझ्या मोबाईल कलर सारखं आहे, ड्यून गोल्ड. परफेक्ट फिटिंग. मोबाईल चालू झाल्यावर पहिला सेल्फी तर झालाच पाहिजे. एक सेल्फी घेतला लगेच आई बरोबर एक सेल्फी व्हिडिओ. काय क्लिअरिटी आहे यार, जबरदस्त एकदम. 50 फ्रंट मेगापिक्सल कॅमेरा. आईने पण एक सेल्फी घेतला पटकन. वाव, दिल खुश हो गया. बॉक्समध्ये दिलंय आपल्याला ॲडॅप्टर, मोबाईल चार्जर. यार अँड्रॉइडवाले एवढं देतात ना, खूप काही देतात. नाहीतर आयफोनवाले साधा एक ॲडॅप्टर, चार्जर देऊ शकत नाही. बॉक्समध्ये मला सेनायझरचे इयरबड्स मिळालेत. वाव, आतापर्यंत मी ऐकून होतो की जर्मन कंपनीचे सेनायझरचे इयरबड्स एकदम प्रीमियम असतात. साऊंडसाठी प्रीमियम आणि लाईट वेट डिझाईन असते. बॅलन्स साऊंड फीचर्स असतात. वायरलेस चार्जिंग सपोर्ट, साऊंड फोकस्ड. एका चार्जवर सुमारे 30 ते 32 तास ते प्लेबॅक देतात आणि बास साऊंडसाठी एकदम योग्य असतात. खरोखरच लाईट वेट आहेत. परफेक्ट फिटिंग. आपण जर स्पोर्ट्समध्ये यूज करू किंवा जिममध्ये आपण यूज करतोय तर ते कानातून असे पडणार नाहीत, एवढे फिटिंग बसतात. सुंदर. बॉक्समध्ये अजून काय दिलंय, डिजिटल वॉच. अरे यार, अँड्रॉइडवाल्याने एवढं भरभरून दिलंय. आपल्याला डिजिटल वॉच दिलंय, सिनायझरचे इयरबड्स दिले, पॉवर बँक दिले, चार्जर, ॲडॅप्टर, सगळं काही आपल्याला एकाच बॉक्समध्ये दिलंय. Vivo X300 Pro हा मोबाईल खास करून व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी एकदम बेस्ट आहे. तर याने एवढा विचार केला की बाहेर आपण ट्रिपला गेलो, कुठे पिकनिकला गेलो तर बॅटरी आपली कमी झाली तर आपल्याला एक पॉवर बँक पण याने दिले, जेणेकरून आपली फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी कुठे थांबणार नाही. या पॉवर बँकने आपण ॲटलिस्ट 2 वेळा आपला मोबाईल चार्ज करू शकतो फुल. तर मी कम्पेअर केलं Vivo X300 Pro बरोबर iPhone 17 Pro. तर मला Vivo X300 Pro आवडला, जो फोटोग्राफीसाठी बेस्ट आहे. तर तुम्ही पण नक्की कमेंट्स करून सांगा की कोणता मोबाईल बेस्ट आहे. हा आपला नीलू भाऊचा पहिला ब्लॉग आहे. कृपया लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.